तारापीड नावाचा राजा असतो आणि त्याचा पुत्र चंद्रापीड, त्याचा मुख्यमंत्री असतो शुकनास. शुकनास त्या चंद्रापीडाला उपदेश करत असतो. त्यावेळेला तो सुरुवातीला जे वाक्य म्हणतो ते मला आता इथे आठवत आहे. तो म्हणतो, खरं म्हणजे चंद्रापीड हा अत्यंत सद्गुणी सदाचारी, पण तरीही तो शुकनास जे वाक्य बोलला, वत्स चंद्रापीड न स्वल्पम अपि ते उपदेष्टव्यम अस्ति तथापि त्वद्विषयक स्नेह हा माम मुखरी करो. मुला चंद्रापीडा, खरं म्हणजे तुला काही सांगावं अशी गरजच नाही. तू अत्यंत उत्तम आहे. तुला तुझ्या आईवडिलांनी या आसमंतांनी उत्तम संस्कार तुला दिलेले आहेत, पण तरीही त्वद्विषयक स्नेह हा माम मुखरी करो. तुझ्याबद्दलचं प्रेम मला मुखरी करत आहे, मला बोलतं करत आहे. तसंच आज तुम्ही सगळे बुधजन आहात, उत्तम आहात. या शाळेने तुम्हाला घडवलेलं आहे. इथलं पाथेय घेऊन तुम्ही वाटचाल करत आहात यशस्वी. तुम्हाला काय सांगायचं माझ्यासारखे, पण तरी तुमच्यावरचं प्रेम मात्र मला बोलतं करत आहे. त्या बाणभट्टाचं वाक्य मला इथे आठवलं. बघा, शाळेमध्ये असताना पौगंडावस्था, नंतर हळूहळू उच्च शिक्षण, आणि मग जो आला तो संपूर्ण वसंत काल. त्या वासंतिक उन्मादातून आजपर्यंत तुम्ही त्या उन्मादातच इथे 40 पर्यंत पोहोचला असाल. पण तो वसंत काल आता हळूहळू ओसरत चालला याची जाणीव तुम्हाला होत असेल, आणि म्हणूनच कदाचित कुठेतरी कार्तज्ञ व्यक्त करावं म्हणून तुम्ही इथे आला असाल. आता वसंत संपत चाललाय, 40 नंतर पुढची वाटचाल. आता मात्र मी बोलणार. कसं आहे ना, आमच्या समोर आदर्श आहे स्वामी विवेकानंदांचा, आमच्या समोर आदर्श आहे स्वातंत्र्य चळवळीत सगळ्यांनी स्वतःची आहुती ज्यांनी दिली त्या सर्वांचा आदर्श आमच्या समोर आहे, आणि आम्ही त्यांचे वारस आहोत. तुम्ही इथलं पाथेय घेऊन उत्तम नागरिक बनले, गृहस्थाश्रमात प्रविष्ट झाले, आणि आता गृहस्थाश्रमातूनही पुढे तुम्हाला जायचंय. त्यासाठी आता पुढे काय, अन्यथा पश्चात्तापाची वेळ येते. म्हणून थोडक्यात अगदी बोलावंसं वाटतं म्हणून मी बोलते. कुठेतरी कुठल्या तरी संघटनेशी जुळलेले असावं, त्या संघटनेच्या मार्फत या भूमीचे पांग फेडावे, आणि ते पांग फेडताना मात्र संत ज्ञानेश्वरांची ती जी ओवी आहे ती नेहमी उरी बाळगावी असं वाटतं. कोणती परत ओवी तर, मेघ चंद्रावरी वोळेना, मेघ चंद्रावरी वोळेना, मेघ चातकावरी वोळेना, परी चातक पालटेना, चंद्र वेळेवरी उगवेना, वरी चकोर अनन्य. काय सांगतात संत ज्ञानेश्वर, की जे काम तुम्ही करायचं ठरवलं असेल, जसं आमचा छत्रपाल आता फिल्म तयार करतोय. मी वाचलं रे तुझ्या त्या घात पिक्चरचं, की त्याच्यावर वादात आहे म्हणून वर्तमानपत्रात ती बातमी वाचली होती. याचं नाव खरं म्हणजे हा सार्थकीच करतोय आता संपूर्ण छत्रपाल. चकोर अनन्य. आम्ही सगळे कसे आहोत, मेघासारखे. पण आमची त्या मेघाने आमच्याकडे पाठ फिरवली, पण आमची भक्ती कशी आहे, चातकासारखी आहे. आम्ही सगळे कशासारखे आहोत, चंद्रासारखे आहोत. आमचा देश कसा आहे, चंद्रासारखा आहे, आणि आम्ही भक्त कसे आहोत, चकोरासारखे. चकोराला 2 थेंबही तो थोडासाही तो चंद्रप्रकाश मिळत नाहीये, पण तो चकोर परिचकोर अनन्य, पण त्याची वृत्ती पालटलेली आहे. म्हणजेच जे कोणतं सत्कार्य तुम्ही हाती घेतलं असेल त्यासाठी अनेक लोकांकडून तुमचा कदाचित अपमान होऊ शकतो, कदाचित तुमची उपेक्षा होऊ शकते, कदाचित तुम्हाला तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रचंड प्रयत्न तुमच्याच स्वकीयांकडून होऊ शकतो. असं जरी होत असलं तरी सीपी अँड बेरा विद्यार्थी आहात, त्यामुळे अविचलता, अडिगपणा
हे तुमचं वैशिष्ट्य असलंच पाहिजे. हीच वास्तू कितीतरी आघातातून काढण्याचं श्रेय आमच्या इथे उपस्थित असलेल्या आमच्या आदरणीय मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक आमच्या गोखले सरांना जातं, इथल्या सर्व मंडळीला जातं. मग ज्यांनी हे संस्कार तुम्हाला दिले तेच संस्कार घेऊन पुढे जायचे आणि त्या असं जेव्हा तुमचं मन घडेल त्यावेळेला कुठलं सुख कुठलं दुःख चालते राहो, चराई वेती चराई वेती. एवढंच बोलते. 35 मिनिट गेले, आजकाल 45 मिनिट बोलायची सवय झाली. तुम्हा सगळ्यांचं खरं सांगू का, तुम्हाला आलाप दिसला का मी म्हटलं एवढा आनंद झाला मला. अरे हिला हसताना ही अशीच हसत होती. खरं सांगू का, म्हणजे हे खरं म्हणजे एक चैतन्य आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला आठवतं की हे चैतन्य, जसं भगवान गोपाल कृष्णाचं उदाहरण स्वामी विवेकानंद देतात आणि त्या भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी सदैव नतमस्तक होतात. काय म्हणतात की कोटी कोटी जनतेमध्ये असं चैतन्य सळसळू द्या. ते चैतन्य मला इथे प्रत्यक्ष अनुभव, म्हणजे हे हृदयचे ते हृदय, वा 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 काय सोहळा आहे हा. खरं म्हणजे उपस्थिती आजची वर्गात जरा कमीच आहे. 60 अरे जागो, हे काळाचा महिमा आहे राजा. काळा आहे तसं उपस्थिती कमीच असते आजकाल. ही 21 तरी आहे, आम्ही तर म्हणजे याच्यापेक्षा. असं छान वाटलं, मस्त आनंद झाला. खरं सांगायचं तर ही ऊर्जा आहे तुमचं एकत्रीकरण, तुम्ही आम्हाला बोलवणं आहे की नाही, एक ऊर्जा मिळत असते यातून. छान मस्त वाटलं. कारण काय तर मी त्यांना झोपू देत नव्हतो. पृथ्वी गोल आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे नको पाहायची. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्यांच्या मनातल्या ज्या होत्या ते सांगत असत. काही विनोद आहेत ते छोटेसे, तुम्ही त्यावेळेला असे होते. त्याच्यामुळे मला काही जमत होतं. मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. काही पोस्ट ग्रॅज्युएट असलो म्हणजे सगळं येतं असं थोडी आहे. शिक्षणाचं आणि ज्ञानाचं ते फास्ट. काही हुशार मुलं असतात वर्गामध्ये, सर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. कोणता प्रश्न आहे सांग. तो उभा राहा. उभं राहिल्यानंतर ते प्रश्न विचारायचे. मी म्हणा ते या प्रश्नाचं उत्तर तुला जर येत नाही तर तू आलाच कसा इथं. मी तर त्याची पलीकडचा. मग एखाद्या कोपऱ्यामध्ये चार पाच मुली हुशार असतातच वर्गामध्ये. त्यांना विचार तू सांग रे. त्याने सांगितलं, मी कन्फर्म केलं की मी हे सांगितलं, तू सांग. तिने पण सांगितली. बरोबर, 3 जणांनी म्हटलं म्हणजे खरं असलं. या वर्गात यायला त्याला काही इलाज नाही. कारण आपल्या इथे ग्रेस मार्क देऊन पास केलं जात होतं. ते तुम्हालाही माहिती नसते टेक्निक. मी आदर्श नमुना आहे त्याचा. एखाद्या मुलाला तो प्रश्न विचारतो की सर आपण पृथ्वीवरून का नाही पडत खाली. म्हणतो तोच प्रश्न मला पडला. पृथ्वी गोल आहे, त्याच्यावर 2 पाय ठेवलेले आहे, कमरेवर विठोबासारखे उभे आहे, तुझी फिरत्या तरी तो तसाच राहतो. पडत का नाही. तो प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला माहिती असेल. पण याचं कसं होतं, मी असंच विचारलं होतं की महात्मा गांधी म्हणे
मुंबईहून पुण्याला चालले होते. तर मुंबई आणि पुणे यांच्या दिशा माहिती असतील बहुतेक तुम्हाला. मुंबई होतं उत्तरेकडे आणि पुणे हे थोडं दक्षिणेकडे. म्हणजे कोणची दिशा झाली? हा तर मग ट्रेन चालली आहे. मुंबईहून ट्रेन निघाली पुण्याकडे. महात्मा गांधीजींचे केस कुणीकडे उडतील नाही सांगू शकत. ठीक आहे, हिच्या म्हणण्याप्रमाणे उत्तरेकडे काही अर्थ नाही. ट्रेनमधून बाहेर खिडकीपासून बाहेर पाहिलं तसे झाडं मागे पळतात नाही का? पाहिलं की तुम्ही नाही पळत ते तिथे. पण लहान मुलांना आपण शिकवतो उलट की झाडं मागे जातात, पळती झाडे मामाच्या गावाला जाऊया. आमचे मामा अशा प्रकारे शिकवताना विषय शिकवताना आता तुम्ही जितक्या वेळेला हसले 5 मिनिटामध्ये त्याच्यात माझं खूपसं समाधान झालंय. आपल्या शाळेच्या आजच्या प्रिन्सिपल सौ देशपांडे मॅडम, माझे प्रिन्सिपल भोगते सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, आज खूप छान वाटलं. एवढे सगळे जण भेटले आणि तुम्ही सगळे माझे अतिशय आवडते विद्यार्थी. मला सर्वात पहिल्यांदा फोन आला मंगेश शास्त्र बोलणीचा आणि तो म्हणाला गाडे मॅडम सिपेंड कराल का. तर मी पहिले म्हणणार होती की मी रिटायर झाली आहे, कारण अजूनही मला बोर्डाचे याचे त्याचे फोन येतात. म्हणजे मी 19 मध्ये PRS घेतला, पण अजूनही काही मी प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले आणि मला अजूनही फोन येतात. तर मला सांगायला लागतं की अहो मी रिटायर झाले. तर तो एकदम बोलला की आम्ही 96चे विद्यार्थी. अरे म्हटलं हा वेगळा फोन आहे. आणि तो बोलला की 96चे. म्हटलं अरे आपल्या बॅचला खंडाळकर होती का, खंडाळकर होती का, नाटका होती का, या दोघींचे नाव तर मला अगदी आठवले. पहिला नंबर आज सगळ्यांचे आठवले, पण ह्या दोघी अगदी कायम लक्षात राहिलेल्या. आणि मी सध्या पुण्याला असते, पण त्याचा फोन आला तेव्हा मी नागपूरलाच होती. म्हटलं अरे खूप छान झालं मी नागपूरला आहे आणि मी अवश्य येईल, कारण शाळेत यायला मला आवडतंच आणि विद्यार्थ्यांशी भेटायला तर मला आवडतं. मला शिकवणं प्रचंड आवडायचं, अजूनही आवडतं आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी भेटायला फार आवडतं. म्हटलं हा खूप छान योग आहे की आपण सगळ्यांना भेटूया. आणि मग मला विचारलं की तुम्हाला पिक करायचं का. म्हटलं हो चालेल. आणि मला अविनाश पराते घ्यायला आला. तो म्हणाला मॅडम आय एम प्राऊड ऑफ की मला प्राऊड मोमेंट आहे, तुम्हाला मी पिक करायला येतं. म्हटलं आय एम ऑल्सो प्राऊड, कारण तुम्ही विद्यार्थी एवढे मोठे झालात की एवढे असे बाकावर बसून आणि ते एवढे मोठे गाडीतून मला घ्यायला येतात. खरंच खूप छान वाटलं. आणि तो आला माझ्या घरी घ्यायला आला आणि आज इतकं छान वाटलं. मला एक अजून सांगावं असं वाटतं की आपण काय होत आहे की या सरांनी इतकं हसवलं, चौधरी सरांनी. यांचा पिरियड असाच राहायचा, कारण माझी मुलं पण इथे शिकले आणि ते सांगायचे आणि आम्ही अनुभवायचं. त्याच्यामुळे आता मला अजून काय बोलायचं होतं सर तुमच्या तर इथे आल्यावर मला दिसलं हा समोर उभा होता. म्हटलं हा आलापच आहे. काय होतंय की तुम्ही आता बरेचसे चेहरे तुमचे बदललेत आणि वेगळे दिसायला लागले, काही अगदी ओळखायला आले की नाही. आणि नावं माझ्या बरीचशी लक्षात राहतात. जसं हिला पाहिल्यावर म्हटलं ही करकरी आहे, आलं ओळखायला मला. पण काहींची नावं नाही लक्षात राहत किंवा काहींचे चेहरे तर बदलते आहेत. तर वय झालं की असं त्यांच्या लक्षात जायची बरं नावं माझ्या अजूनही. आणि मी मला मॅडम म्हणाल्या की छत्रपाल. म्हटलं हो छत्रपाल हे नाव आहे का. मला एकदम त्याचं आडनाव पण आठवलं, म्हणजे मला तेवढं आहे की मला आठवतात नाव. आणि त्याच्यामुळे मला छान वाटलं. आणि तुम्ही सगळेजण, मला फक्त एक हे वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जरा स्वतःची ओळख इथे करून द्यायला हवी की आम्ही कोण, आमचं नाव आणि आम्ही काय काय करतो आहे हे जास्त. म्हणजे खूप प्राऊड मोमेंट असतो. अजूनही मला बरेचसे विद्यार्थी माझ्या संपर्कात असतात आहेत आणि त्यांचे फोन येतात आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. खूप छान वाटतं. आणि आपलीच शाळा अशी आहे सिपेंड, म्हणजे तेही सांगतात की आमचे मुलं
आणि बरेचसे बाहेर देशात आहेत आणि त्यांच्या मुलांना ते सांगतात. आणि खरंच आजची स्थिती अशी आहे आणि इंग्लिश मिडियम स्कूलची तर आहेच, पण मराठी मिडियम शाळेला देखील असे दिवस आलेले आपल्याही शाळेला. पण आपली शाळा तरी खूप चांगली आहे, शिक्षक चांगले आहेत आणि सगळ्यांसाठी अजूनही तेवढीच मेहनत ते घेत असतात. त्यांना तर तुम्ही आपल्या यांना सांगताच आणि आजूबाजूच्या परिसरात देखील सांगत जा की जेणेकरून ही शाळा अजून चांगली राहिली पाहिजे फॉरेवर, ही इच्छा असते है ना. तर अशी ही जी शाळा आपली, या शाळेतनं तुम्ही घडलात आणि सगळे विद्यार्थी, मला एक कोणीतरी असं, अर्थात तुम्ही सगळे फार बिझी आहात आय नो, पण कोणी असं तुमचे सगळ्यांचे नावं, फोन नंबर आणि काय काय तुम्ही करताय, जसं ही न्यूरोलॉजिस्ट आहे मला कळलं, तर मला खूप छान वाटेल. आणि पुण्यात कोण आहे म्हणाले, आणि आता याच्यावर दाखवलं, मी पण पुण्यातच असते तर मला आवडेल भेटायला त्यांना. तर छान वाटेल. आणि तुमचे सगळ्यांचे एवढे, जसं आता हा फिल्म मेकर एवढं म्हणजे त्याच्या एकूण गेटअप वरूनच वाटतं हा की गेटअप जो आहे म्हणजे हा नक्कीच असा काहीतरी क्षेत्रामध्ये गेलेला आहे. नावे तर हा अजून एक चांगला योग. सगळ्यांनी आपापले काय करता हे द्या. आणि माझे मी 8वी ते 10वी ज्या बॅचला मी क्लास टीचर होते आणि ते मुलं, त्यांनी एक ग्रुप तयार केला आहे, त्याच्यावर मी आहे 95च्या बॅचचा एक ग्रुप, कारण मी शाळेत असताना 95च्या बॅचनी पण गेट टुगेदर केलेलं, तेव्हा नीलमणी खांडेकर त्या बॅचमध्ये होती ती आणि बाकी सगळे. तर ते आठवतं. निलांबरी जगतोय मला फोन नंबर होता. आय एम प्राऊड ऑफ ऑल ऑफ यू, नॉट ओनली निलांबरी बट ऑल ऑफ यू. तर खूप छान वाटेल मला की तुम्ही कोण काय काय करता. आणि मला पण मग सांगायला होतं की माझे विद्यार्थी बघा किती छान. ती खूप सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुरस्कार आमच्यासाठी हाच की आमचे विद्यार्थी आज या पोझिशनला आहे. हा सगळ्या पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार आहे. हे मला वाटतं. या शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका वंदना देशपांडे, माझ्यासमोर एक मुलगी होती, आज ती या पदाला पोचलेली, तिचं सर्वप्रथम अभिनंदन. माझे सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणी आणि माझ्या 96च्या विद्यार्थी बाळांनो, आज मी काही शिक्षक म्हणून मुलगी नाही आहे, कारण जगाच्या शाळेत तुम्ही खूप शिकलेला आहात. जसं या शाळेत आम्ही मला दिलं असं म्हणता, तसं आम्ही तुमच्याकडनं पण शिकलेलो आहोत. मी माझ्या म्हणजे सुदैवाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा, एकदा 20-25 वर्ष अ-ब ची शिक्षिका राहिलेली आहे. आणि ह्या काळात मी मागे हा विचार केला होता की शिक्षक शिकवतात मुलांना, पण मी विद्यार्थ्यांकडनं शिकले का ते अथर्व शीर्षक. आणि कारण तुम्हाला विभा मॅडम शिकवायच्या हो ना संस्कृत, आणि मी वर्गात आल्या आल्या तुम्ही सगळेजण हात जोडून पहिल्यांदा काय म्हणायचे, अथर्व शीर्षक. आणि मी निश्चितच तिथे उभं राहायची आणि माझ्या कानावर पडून पडून अनेक वर्ष मी तुमच्याकडनं पुस्तक न वाचता अथर्व शीर्षक शिकले आहे. म्हणून मी तुमची आभारी आहे असं मी नेहमी सांगते की तेवढा तरी माझा संस्कृत विषय नव्हता, पण मुलांकडनं मी शिकले. जसं तुम्ही आमच्याकडनं शिकता तसं मीही तुमच्याकडनं शिकले. आणि आत्ताच गोखले सरांची गोष्ट झाली तर मी तुमच्याशी कौटुंबिक असं गप्पा मारायला आले, गिव्ह अँड टेक. मीच फक्त बोलणार नाही, तुम्ही पण बोला माझ्याशी, तुमच्या आठवणी सांगा माझ्या वर्गात. असं जसं आता गोखले सर म्हणाले की ते गणित शिकवतं ते इतरही सांगितलं, तर मी वर्गात जेव्हा जायची बहुतेक ड-इ फ-चा वर्ग असा होता. गोखले सर त्यांना पाढे लिहायला सांगायचे. आता पाढ्यावरील गोष्ट निघाली तर प्रत्येक तो कॅप्टन सगळ्यांकडनं पाढ्याचं, त्याच्यातच 2-4 मिनिट जायचे माझे ते पाढ्याचे. ते कारण आत्ताच एक पिक्चर बघितला आता तुम्ही 17 किती येतं का, तर ते मला तेव्हा आठवलं की हो गोखले सर त्यांना पाढे लिहायला सांगितले. तुम्हाला लिहायला लावले ते का नाही शिकवलं, पण इतरांना ते लावत होते. म्हणजे त्यांच्या गोखले सरांचा विषय निघाला. तर असं म्हणजे एकेका शिक्षकाची आठवण येते की पाड्यावरून मला यांचे ते कागद घेत राहायचे मुलं, ते आठवण. आता तुमचा वर्ग तर आता तो जसा छत्रपाळ म्हणाला
त्याच्यावरून एक गोष्ट आठवली की तुम्हाला मी शिकवता शिकवता जशी ही भूत नावाची मुलगी आहे तर भूताची गोष्ट निघाली आणि मी तुम्हाला काय शिकवत होते मला आठवत नाही इंग्लिश. तर मी इंग्लिश बाजूला ठेवलं कशावरून भूत निघालं तर भूताच्या गोष्टी आणि एक एक सगळं सांगायला लागले. मी एक गोष्ट सांगितली, मुलांनी सांगितली म्हणे आज शिकवू नका भूताच्या गोष्टी करूया. तर सगळेजण त्याच्यावर बोलत होते. तर हा छत्रपाल मला असं वाटतं आपण दुसऱ्या मजल्यावर पहिल्या रूमवर हा वर्ग होता आणि हा उभा राहिला. मॅडम म्हणे तुम्ही भूताच्या गोष्टी करतात, माझा कशावरच विश्वास नाही. पाहिलाय का म्हणे भूत कोणी एकाने सांगितलं नाही की आम्ही भूत नाही. गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या पण भूत बघितलं असं कोणीच सांगितलं नाही. तर म्हणे देव तरी पाहिलाय का असं तो म्हणत होता. म्हटलं हो देव कोणी बघितला नाही पण देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. देव कोणीच बघितला नाही, जे बघितले असतील ते महापुण्यवान लोक असतील साधू. पण आपण देवाचं अस्तित्व हे नक्कीच अनुभवलं असेल, जाणलं असेल, एवढंच आहे. तर अशावरून तुमच्या वर्गाची मला गोष्ट आठवते. अजूनही तुम्हाला काही माझ्याविषयी सांगायचं असेल की वर्गात हे असं घडलं. मी रामायणाच्या गोष्टी तुम्हाला सांगत होती का? तेव्हा रामायणाची सिरियल असायची आणि तो आपला रामायणातला कोणता त्याचं आडनाव असलेला मुलगा आपल्या याच्यात तो सारथी असायचा रामाचा काहीतरी. तर त्या रामायणाच्या पण गोष्टी मी सांगायची. म्हणजे इंग्रजीतून मी तुम्हालाही बरंच सांगितलं. यावर मला जलंधर म्हणाले शिकवते का गप्पा मारते म्हणाले. कारण काय एक काहीतरी गोष्ट निघाली तर त्याच्यातून प्रिन्सिपल किंवा अजून काही आपण सांगतो त्याप्रमाणे की मुलांना हे गुण अंग्रेजी यावे रामायणाचे. म्हणून मी आजला म्हणजे शिकवण्याच्या बरोबर मी भलत्या गोष्टी पण सांगायची. जगवतर म्हणाले तू शिकवते का गप्पा मारते असं मला ते म्हणायचं. तर अशा मला तुमच्या आठवणी आहेत त्यावेळेच्या. म्हणून तुमच्याविषयी सांगा ना काही मला. तुम्ही जसे मोठ्या पदावर पोचलेले आहात आम्हाला फार फार आनंद झाला की आपण शिक्षक झालो हे फार चांगलं झालं असं मी मानते. मी काही माझी इच्छा नसताना नाही आली. मी मुद्दाम या क्षेत्रात आलेली आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं की मुलींसाठी हे क्षेत्र फार उत्तम आहे आणि मी मुद्दाम हे क्षेत्र निवडलं. नाही तर मी कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आता क्लास 1 ऑफिसर म्हणून नक्कीच रिटायर झाले होते. पण मला ती फाईल किंवा नको होतं. मला जिवंत लोकांशी इंटरॅक्ट व्हायचं, मुलांमध्ये रममाण व्हायचं होतं. आणि खरंच तुमच्या आठवणींनी मी अजूनही रमते. मला जुनी ती शाळा आठवते, तो काळ आठवतो, ते ग्राउंड आठवतं आणि मी अजूनही त्याच्यातच रमते. नंतर मी ड.इ.फ.ची शिक्षिका पण झालेली आहे. मला असं वाटतं इथे फ वर्ग बसायचा. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे वर्गात उपस्थिती नेहमीच कमी असायची आणि मी तेही अनुभवलेलं आहे. हा इथे फ वर्ग बसायचा. हो आणि आपले खरे सर म्हणायचे आम्ही काय फट्टीच्या तेव्हा बहुतेक 9वा फोन 10वा फोन नावाचा पिक्चर आला होता आणि खरंच आपल्या शाळेत जसं घडतं तसंच तिथे घडत होतं की ती फची मुलं अच्या वर्गावर चिडायची. हे काय म्हणे जावई आहेत का म्हणे शाळेचे मुलं काय जावई आहेत का? तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा तो पिक्चर की अ वर्ग ब वर्गाची मुलं फार छान माणसं म्हणे काय जावई आहेत का म्हणे. तर अशा तऱ्हेचे गंमत आहे. तर मलाही तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही पहिल्यांदा एक काम करा की तुम्ही आपले नाव, फोन नंबर, व्यवसाय, गाव जिथे भेटले ती लिस्ट मला द्या आणि तुम्ही कुठे आहात हे बघून. हेच आमचं धन आहे, हेच आमचं धन आहे. आम्ही पैसा नसेल मिळाला पण तुमच्यासारखी मुलं निर्माण करून आमचं हे जे धन आम्ही कमवलेलं ते आम्हाला आयुष्यभर पुरेल. याच्यात आम्ही समाधानी आहोत. ओळखतच नाही. तुम्हाला शिकवलं नाही कधी. आम्ही तसे फॉर टीचर समजलं का? हे सेक्शन आमच्या आणि वी आर प्राऊड ऑफ
याचं कारण असं की मला एक तर पहिल्यांदा सांगायला आवडेल की मी आयुष्यात शिक्षक झालो हा माझा अभिमानाचा विषय आहे. मी काही मिशन केलं असं मला वाटत नाही, पण जे काही केलं ते बहुतेक मिशन असावं. आम्ही लोक जेव्हा शिकवत असतो तेव्हा खरं म्हणजे आमची भूमिका ही त्या कॅटरर सारखी असते. तो आपल्या मजदुरीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ मन लावून बनवत असतो आणि जेव्हा खाणं चालू होतं, जेवण चालू होतं, तेव्हा तो वारंवार हॉलमध्ये येऊन पाहत असतो की समोरच्याला किती आवडलं. खरं म्हणजे हे जे कार्यक्रम चाललेले आहेत त्यात आमची भूमिका तशीच आहे की आपण वाटप तर केलं, म्हणजे मी हे समजतो की केवळ शिकवलं म्हणून मी काही तुमच्या परिचयाचा असा भाग नाही की तुमचे संस्कार जे तुमच्यावर करायचे ते तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी जसे केले तसं तुम्हाला न शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा इनडायरेक्टली केले. म्हणजे चौधरी सर म्हणतात की गालफडातला आवाज यायचा माझ्या वर्गात, तेव्हा माझ्या वर्गातल्या मुलांवर काय परिणाम झाला असेल तसाच परिणाम शेजारच्या वर्गात. आता दुर्दैवाने चौधरी सर जसे करतात असं जे त्यांनी सांगितलं तसं दुर्दैवाने आम्हाला नव्हतं करता येत. तर तशा हशे आणि टाळ्या जर आम्ही आमच्या वर्गात वाजवल्या असत्या किंवा वाजवून घेतल्या असत्या तर काय झालं असतं तुम्ही याचा कल्पना करू शकता. असो तो भाग नाही, पण मला अतिशय मनापासून आनंद झाला आज की हा फीडबॅक मला घेता आला. कारण आम्ही आता 80च्या दशकात जरी प्रवेश केला असला तरी एक गोष्ट आवर्जून लक्षात येतं की आयुष्यात खूप शिकायचं राहिलं, खूप शिकायचं राहिलं. म्हणजे असं समजू नये की आता हे आता पण झालं खूप झालं असं समजू नाही. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की मागच्या महिन्यापासून मी चित्रकला शिकायला सुरुवात केली. काय शिकतो मला माहित नाही, पण माझे सहकारी मित्र हे मला शिकवत आहेत आणि जे काही करतोय ते त्यात मला समाधान आहे. मला एक लक्षात येतं की झोपण्याच्या आधी तासभर मी स्क्रीन पाहणं बंद करतो आणि त्या तासाभरामध्ये मी छोटंसं चित्र जरी माझ्या मजदुरीप्रमाणे काढलं तरी त्या दिवशी मला अतिशय शांत झोप लागते. आता याला काय नेमकं होतंय मला माहित नाही, परंतु नवीन नवीन कला शिकत राहणं. तर माझ्या मुलांनी मला गाणं शिकायचं प्रयत्न केला. आता मी काहीतरी युट्यूबवर गाणी वगैरे म्हटली. मागच्या 2 महिन्यापूर्वी मी पुण्याला असताना, माझी दोन्ही मुलं पुण्यात आहेत, पुण्याला असताना माझ्या मुलांनी माझ्यासाठी गाणं लिहिलं, त्यांनी कंपोज केलं आणि माझ्याकडनं म्हणून घेतलं. त्याचं त्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग वगैरे झालं. ते म्हणतात की आता त्या ॲमेझॉन म्युझिकवर वगैरे काहीतरी टाकतोय. मी एवढ्यासाठीच म्हटलं कारण त्याचा खटाटोप मी पाहत होतो. तुमचा सगळ्यांचा खटाटोप पाहिल्यानंतर आम्हाला जी ऊर्जा मिळते त्याला बॅक ऊर्जा म्हणून, हा सरळ न्यूटनचा फरक आहे. म्हणजे तुमच्या ऍक्शनमुळे आम्हाला जी रिॲक्शन मिळते ती आम्ही सांगून नाही शकत तुम्हाला. आता या सगळ्या गोष्टी करत असताना मी खास करून अशा मुलांचं अभिनंदन करेन की ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे. ऑर्गनायझेशन सोपं काम नाही आहे. मी 42 वर्ष ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं, त्यामुळे मला म्हणजे 4 डोकी एकत्र करणं हे फार कठीण आहे. आणि त्यातही ही डोकी जर हुशार असतील तर महाकठीण. तुमच्या वर्गाची जी उपस्थिती आहे 21,
तर ही उपस्थिती हेच दर्शवते की हा 10वा वर्ग आहे. कारण इथे जर आमचा 40च्या वर्ग असता तर हा हॉल कमी पडला असता. कारण अशा लोकांना एकत्र आणणं फार सोपं असतं. 2-4 चौधरी सरांची भाषणं लावून दिली की झालं. परंतु इतक्या मेहनतीने तुम्ही इथे एकत्र आलात आणि आज दिवसभर तुम्ही एन्जॉय करणार आहात. इतके महत्वाचे क्षण वाया नका जाऊ, जाण्याची घाई नका करू. त्यावेळी मला त्या आयशा खानचं गाणं आठवलं की जे छत्रपाल म्हणून टाकतो. आयशा खानचं गाणं आहे, आज जाने की जिंदगी. रसिक आहे. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. अगदी सुरुवातीला छत्रपालने माझा उल्लेख करून काही गोष्टी सांगितल्या. आज माझ्या स्मरणात नाही, पण आज त्याने ती आठवण करून दिली. आणि सहज बसल्या बसल्या असं लक्षात आलं की आपण शाळेमध्ये असताना कार्यक्रमाचं संचलन आणि समारोप ह्या 2 गोष्टी नक्कीच होत्या. मग आजही बाकीच्यांचं सगळं होऊन जाऊ द्या, आपल्याला समारोप करायला हरकत नाही. आणि म्हणून मी आज इथं उपस्थित झालो बोलायला. विद्यमान मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सध्याचे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या 33 वर्ष 15 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये मला ज्यांचं सहकार्य लाभलं, जे मला मित्र मिळाले, या ठिकाणी माझे गुरुजनही आहे, अशा सर्वांचा मी ऋणी आहे. विद्यार्थ्यांचा तर आहेच आहे. मी यासाठी मुद्दामून उभा राहिलो. तर असं वाटलं की आपण काय शिकवलं का नाही. काही जणांना शिकवलं असेल, काहींना नसेल. पण कसं आहे, मौके पे चौका मारला पाहिजे. हा एक NCCत असताना आमचे सुभेदार नेहमी सांगायचे, क्या करना, मौके पे चौका मारला तरच यशस्वी व्हाल. मग काय चौका आहे बाबा? तुम्ही ज्या वयात आलात आत्ता, आणि आम्ही आत्ता ज्या वयात, आम्ही आमचं बालपण, आमचे आईवडील, आमची कौटुंबिक व्यवस्था, या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करतो, पाहतो, तेव्हा असं लक्षात येतं की आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि आत्ताच्या ज्याला सिंगल न्यूक्लिअर याच्यामध्ये जो फरक आहे, किंवा मुलं आणि पालक यांच्यातला जो थोडासा दुरावा म्हणा, हा जो का घडतोय, याच्यासाठी थोडंसं चिंतन, काही ऐकलं, कथा, कीर्तनं. मला लहानपणापासून आपल्याला वाटतं कीर्तनाची आवड होती. माझी आजी मला घेऊन जायची. अतिशय उत्तम समाज प्रबोधनाचं साधन आहे. तर एका कीर्तनकाराने त्याचं वर्णन केलं आणि ते मला असं वाटतं आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, सध्या का बरं असं वातावरणामध्ये फरक आहे? त्यांनी सांगितलं की आता 2 गोष्टीची कमतरता जाणवते. आणि तुम्ही विचार कराल, एक सामर्थ्याची उपासना कमी झाली, आणि त्याचबरोबर उपासनेचं सामर्थ्य पण नाही आहे. आपल्या घराघरातून सामर्थ्याची उपासना कमी झाली, उपासनेचं सामर्थ्य पण गेलं आहे. हे जर तुम्ही मिळवलं तर तुमची सर्व व्यवस्था टिकून राहील, पुढे चालेल, शांतता मिळेल. लक्षात घ्या, मला आठवतं माझे वडील, माझी आई आजही 90 वर्षाची आहे, पण ती व्यायाम करते. काय करते? प्राणायाम, तिच्या योगासनाचा जे काही तिला जमेल ते करते. वडील करत असत. उपासना त्यांचा तो तुम्ही आपण म्हणू अंधश्रद्धा असेल, काय असेल, तुम्ही आपण नावं देतो, पण ती एक उत्तम गोष्ट आहे.
मानसिक शांतता आणि त्या लोकांना कुठल्याही पिलपासून दूर ठेवणार. आणि म्हणून तुम्ही या वयात हा विचार करण्याची गरज आहे की आपली सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य कसं वाढवता येईल. आणि हे जर तुम्ही दोन केलं तर निश्चितच तुमचं पुढचं आयुष्य सुखमय होणार आहे. तसंच गोखले सरांनी यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आहे, काहीतरी छंद वेगळा जोपासला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की काय ठेवलंय त्या ज्ञानेश्वरीत, काय ठेवलंय त्या दासबोधामध्ये. तर मी सध्या ज्ञानेश्वरीची एकदा वाचून पूर्ण झाली की पुन्हा वाचतो. जेव्हा जेव्हा परत वाचतो ना तेव्हा तेव्हा नवीन नवीन आकलन होत जातं. आपल्याला असं वाटतं या शब्दात काय आहे, बरेचसे शब्द समजत नाही. मराठीत आहे, संस्कृतातली प्राकृतात आणली पण ते प्राकृतही आपल्या दृष्टीने कठीण झालंय. तसंच गीता जी आहे त्या गीतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं सांगतो. एक प्रसंग काल परवा काही मला वाटतं व्हॉट्सअपवर कोणाच्या आलाही असेल. एक छान कथा आहे शेवटची. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. शेवटचे 2 दिवस त्यांना राहिले असतील कारण ते इच्छामरणी होते. तर त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आला संध्याकाळी. युद्ध संपलं सगळीकडे. त्यावेळेचं धर्मयुद्ध होतं त्यामुळे सूर्यास्त झाला की सगळं थांबत असतं. श्रीकृष्ण पितामहांकडे आले तेव्हा पितामह म्हणतात, अरे कन्हैया आलास का? हो म्हणे, मला काही प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडून हवी आहे. तू स्वतःला तू भगवान आहेस का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही तू भगवान नाही आहे. अरे केलं ते हे सगळं तूच केलं आणि किती खोटं बोलशील. तर ते श्रीकृष्ण म्हणतो, मी काहीच केलं नाही. नाही हे तुला सगळं माहिती आहे. मी काहीच नाही केलं. जे ज्याला करायला पाहिजे होतं त्यांनी केलं म्हणे. मग मला सांग की जे घडलं जे झालं ते योग्य झालं का? कारण कौरवांचा तर काही प्रश्नच नाही, कारण कोणीच नव्हतं उरलेलं. पांडवांच्या वेळेत त्यांच्या दृष्टीने तरी योग्य झालं का? म्हणजे विचार करा, कर्णाचा वध कसा झाला, नंतर द्रोणाचार्यांचा वध कसा झाला, हे योग्य होतं का? दुर्योधनाची मांडी फोडून हे सगळं योग्य होतं का? श्रीकृष्ण त्यांना उत्तर देतात, म्हणजे धर्म आणि अधर्म या बाबतीत त्यांचा प्रश्न होता. हे धर्मयुद्ध झालं का? रामावतारामध्ये धर्माने राहिलास. तिथे कधी असं तू जे काही आत खेळलास युद्धकलेमध्ये करताना ते रामाने नाही केलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की पितामह राम त्याचा शत्रू पण जो होता तो रावणासारखा धर्मज्ञ होता आणि म्हणूनच त्याच्या कुटुंबामध्ये विभीषणासारखे जन्म घेत होते. आता जे घडलं ते म्हणजे इतिहास वाचायचा, त्याच्यातले घटना जे आहेत त्याच्यातून अर्थ काढायचा आणि वास्तव आत्ताचं काय आहे, आता कसं वागायचं ज्याचं त्याचं त्या मानवाला त्या व्यक्तीला ठरवावं लागतं. कृष्णाने जे सांगितलं ते सहज विचार केला तर लक्षात येईल. तो म्हणतो याच्या पुढचा काळ म्हणजे याच्या पुढचा जर माझा अवतार असेल तर तो यापेक्षाही भयंकर असेल. कारण अर्जुनाने कर्णाला मारलं. त्यांनी विचारलं, जेव्हा द्रौपदीने असहाय्यतेने म्हटलं त्यावेळेला काय झालं? त्यामुळे जशास तसं पुढचा काळ त्याचं म्हणणं की अतिशय तिथे मग साधन सुचिता हा भाग राहणारच नाही. हे त्याचं उत्तर आहे. भीष्माचार्यांना दिलं आणि भीष्माचार्यांच्या शंका पूर्ण निरसन झाल्या आणि त्यांनी म्हणाले की आता उद्या देह सोडायला मोकळीक मला मिळाली. हे सहज जाता जाता सांगितलं. छत्रपाल जे म्हणालात की 10 रुपयासाठी तुम्ही, खरंच आहे त्यावेळेला जर मला आठवत नाही पण सत्य असेल तर
की त्या 10 रुपयात असं वाटत होतं की आपण मदत केली पाहिजे. पण आज मात्र असं वाटतं की हे 10 रुपये योग्य हातात पडतात का. म्हणजे आज दिल्यानंतर ती व्यक्ती त्या पैशाचा उपयोग स्वतःसाठीच करेल का ही शंका आहे. आणि म्हणून मग असं वाटायला लागलं की पैसे देण्यापेक्षा अन्न द्यावं. हा आता बदल जो आहे तो मला करावा असं वाटेल. तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप यश मिळवावं, पुढचं आयुष्य तुमचं चांगलं जावं, मुख्य करून या शाळेला तुम्ही विसरला नाही. तुम्हाला आणखीन एक जाता आता सांगेन की या शाळेचा वाढदिवस जुलै महिन्यात असतो. जर कधी तुम्हाला असं वाटलं की प्रत्येक जुलैला आपण आपला वाढदिवस साजरा करतो, कौटुंबिक वाढदिवस साजरा करतो, कधीतरी या शाळेच्या मुख्याध्यापकांना त्या दिवशी हॅपी बर्थडे टू स्कूल म्हणून करा, बरं वाटेल. कधीतरी आपल्या शाळेचा वाढदिवस, मी जिथे जातो, ज्या गावात राहतो त्या गावाचा स्थापना दिवस आपण मनवला पाहिजे कुठेतरी. म्हणजे त्या स्मृती जाग्या होतात, तो आनंद पुनरानंदाचा भास आपल्याला निश्चित होईल. पुढचा कालक्रमण करण्यासाठी बरंचसं काही आपल्याला त्याच्यापासून पुन्हा शिकता येईल. आणखीन गोखले सर मुख्याध्यापक असताना या शाळेची 50 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळेला काही आम्ही अभिनव उपक्रम केले होते. त्यावेळेला नुकतंच हे CD वगैरे सुरुवात झाली होती. आम्ही आपल्या शाळेच्या गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामधला काही जेवढा आम्हाला घेता आला त्या भागाची एक CD काढलेली आहे. माझ्या मनात होतं माझ्याकडे असलेली कॉपी घेऊन यावी, पण काही कारणाने मला ते शोधून आणता आली नाही. पण जर कोणाचा फोन नंबर किंवा आज कोणी असेल, आज राहणार असेल, तुम्ही शोधून ठेवेन, घरून येऊन कलेक्ट करा, कॉपी करा, फक्त माझी कॉपी मला परत द्या. कारण त्यामध्ये आम्ही जे काही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेली हस्तलिखितांची मुखपृष्ठ आहे, त्याच्यावर तुमचं कुठेतरी नाव असेल. म्हणजे तुम्हाला तो एक आनंद मिळेल की हे मी लिहिलं आहे, तुमच्या मुलांना दाखवायला तरी येईल, बघ माझं नाव आहे या पुस्तकावर, बघ मी हे किल्ले केले होते, बघ माझ्या शाळेमध्ये मी हा चार्ट काढला होता, हा माझा चार्ट आहे, चार्टचे फोटो आहेत. आत्ता 12 पात्रे. आजच्या तुम्ही जो कार्यक्रम अरेंज केला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे मान्यवर, तुम्ही माझे सगळे छोटे काय म्हणू आता विद्यार्थी, जेव्हा तुम्ही शाळेत आला तेव्हा अगदी छोटे छोटे होते. पाखरं विरारचा हा किलबिलाट पाखरांचा केव्हा भरकन उडून गेला काही कळलं नाही. आता तुमच्या पंखांना खूप बळ आलेलं आहे. अजूनही मला पूनम, ती गुंजन, आंबुलकर यांचे छोटे छोटे चेहरे माझ्या अक्षरशः येऊन राहिले आहेत. आणि अगदी जवळजवळ मॅडम मला अर्धा मार्क का कमी दिला. स्नेह संमेलनामध्ये ओंकार स्वरूप आपण ते नृत्य सादर केलं होतं. पूनम होती त्याच्यामध्ये, कल्याणी होती, गुंजन होती. एवढं सांगायचं की तुम्ही ज्या त्या क्षेत्रामध्ये आता काम करत आहात, उच्च शिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये तुमची खूप भरभरून प्रगती हो, खूप तुम्हाला यश मिळो आणि त्याच्यात तुम्ही अगदी उच्च टोकाला पोचावं अशी माझा आशीर्वाद आहे, सगळ्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर तुम्ही आता सगळे संसाराला लागलेले आहात. तुमचं सांसारिक जीवनसुद्धा खूप सुखी, समृद्धी आणि समाधानी जावं एवढंच. थोडंसं मी लिहून आणलेलं आहे काय बोलायचं आहे, तर वाचून दाखवते थोडं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग everybody. I salute to our CPN Virar Education Society's founder members, late Honorable Annasaheb Gokhale and late Honorable Babusaheb Kakbhat. I salute to Saraswati. सरस्वतींच तां नौमि वाग्धिष्ठातु देवता देवेत्वं प्रतिपद्यन्ते यदनुग्रहतो जनाः. सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते. Dear alumni, dignitaries seated here and honorable teachers also.
I really congratulate all of you to organize such a wonderful program here. The days when education was the mugging up the textbooks. Now today it is attractive presentations, then creativity, speak, and the ability to convey the hallmarks to the others. Your teachers become proud by grooming yourself responsible citizens, then potential and capable assuming leadership wherever you can go. Now the teachers also learn so many things from you. Now you accompany the very much positions today, that is in various industries, service sectors and individual consultancies also. Now grow up and best luck all of you. I am very much delighted that I become a part of this program. Best luck and best wishes.